नमस्कार. मधुइथियन चंद्रतिथीच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज सोसायटीतले अण्णा भेटले होते. काय प्रचंड खुश होते, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरून असा आनंद ओसंडून वाहत होता. मी म्हटलं अण्णा काय झालं, तर ते म्हणाले काय नाही, मुलगा US ला निघाला त्यामुळे असा चेहरा आनंदी. म्हटलं वाह मस्त. ते भेटले तेव्हा माझं सहज लक्ष शेजारी उभ्या असलेल्या सावंत आजोबांकडे गेलं. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे वेगळे भाव होते. अण्णा तिथून गेल्यानंतर मी सावंत आजोबांना विचारलं, म्हटलं काय झालं आजोबा, काय म्हणजे असा का चेहरा तुमचा? तर ते शांतपणे म्हणाले की काय नाही, अण्णा एवढे खुश आहेत त्यामुळे असा चेहरा. काय आहे केदारराव, आम्ही जात्यात आहोत आणि ते सुपात आहेत, एवढाच फरक. मला त्यावेळी काही कळलं नाही, पण घरी गेल्यानंतर विचार केल्यावर मला आठवलं की सावंत आजोबांचा मुलगा गेली 7 वर्ष ऑस्ट्रेलियाला आहे आणि तो आज तागायत त्यांना भेटायला आलेला नाही. आता तुम्ही म्हणाल की या गोष्टीचा आणि मधुचंद्राचा काय संबंध, कारण आजचा एपिसोडच थोडा वेगळा आहे. बघा कसा वाटतोय ते. रमेश देव आणि सीमा देव या दिग्गज कलाकारांसोबत आजचा हा मधुचंद्र. आई अगं काय स्कूलची सगळी तयारी करून त्यांना शाळेत रिलॅक्स होऊन तुमच्याशी बोला. हो हो मी बरी आहे. छान चाललंय, छान मजा. मालू काय गे, हा अगं किती वेळ पाहणार आहेस तू मुलांना अमेरिकेहून पाठवलेली ती DVD? आपला मुलगा अरविंद इतकी वर्ष झाली अमेरिकेत आहे. त्याचं लग्न झालं, त्याला मुलं झाली. तशी 1-2 वेळा आपली भेट झाली आहे, पण आता तो खास आपल्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसासाठी भारतात येतोय. चला, एक महत्वाची मीटिंग आहे आणि ती मीटिंग तो अवॉइड करू शकत नाही, म्हणून त्यानं आम्हाला अवॉइड केलंय. 6 महिन्यापूर्वीच येऊन गेलेला माइल्ड हार्ट अटॅक. त्यामुळे मला असं वाटतं की अरविंदचं न येणं त्या सहजासहजी पचवू शकणार नाहीत. मला एक आयडिया सुचली. आयडिया कुठली? TV वरती मी एक प्रोग्राम बघितला. त्या प्रोग्राम मध्ये तो कलाकार कोणाचाही आवाज अगदी तंतोतंत काढतो. मी अरविंदचा त्याला आवाज काढायला सांगणार. आबासाहेब, आवाजाचं ठीक आहे, दिसण्याचं काय? त्याचाही विचार केलेला आहे मी डॉक्टर. मालतीला चष्मा आहे, त्या चष्म्याचा नंबरही खूप आहे. तो चष्मा काढला ना की तिला विटीवरचंही दिसत नाही. तेव्हा मी ठरवलंय की तिचा चष्मा फोडायचा. आबासाहेब, आणि त्या नकलाकाराला अरविंद म्हणून तिच्या समोर उभं करायचं. आबासाहेब मला नाही येता येणार. माझा एक शो सुरू आहे टीव्हीवर, राम राम जय महाराष्ट्र. बघितलं असेलच की तुम्ही. आता त्याच्या शूटिंगची तारीख तुम्ही म्हणताय त्याच दिवशी आहे. तसं मी 3-4 तास वेळ सहज काढू शकलो असतो, पण तुम्ही राहताय पुण्याला. एक मार्ग आहे. म्हणजे अनंतराव, तुम्हाला पुण्याला यायला जमत नाही. अहो, आम्ही जर मुंबईला आलो तर चालेल की, पण त्याआधी तुम्हाला एक काम करावं लागेल. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आधी 4-5 दिवस तुम्हाला एक फोन करावा लागेल माझ्या बायकोला, अगदी अरविंदचा आवाज काढू. काय करू रे, फोन नाही येईल. किती अस्वस्थ होतो. आला फोन आला. हॅलो बाबा. अरविंदाचा फोन आहे, अमेरिकेहून आलाय. मग बोल ना. अरे अरविंदा, तू येणार नाहीस हे मी तुला सांगितलेलं नाहीये, तेव्हा तू जरा. बाबासाहेब मी आहे अनंत. तुम्ही सांगितलं नव्हतं का फोन करायला? कमाल आहे तुझी अनंता. अरे अगदी तंतोतंत आवाज जमलेला आहे. अरे मालतीला फोन देतो, असाच बोल. अगे लवकर ये. अगं कोणाचा फोन आहे माहितीये का? अरे अरविंदाचा फोन आहे. हॅलो अरविंद, अरे कसास तू बाळा? काही गडबड आहे का? नर्वस काय आहेस? बघा ना, आता त्याचं तिथलं काहीतरी काम निघालंय.
तो आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला येणार आहे. तो सकाळच्या फ्लाईटने येईल आणि 6 तासांनी त्याची बँकॉकची फ्लाईट आहे. येस. काय ही भेट वाढवण्याची माझ्याकडे एक कल्पना आहे. काय? आपण जर मुंबईला गेलो तर म्हणजे त्याचा येण्या जाण्याचा जो वेळ आहे ना तो वाचेल आणि तेवढा वेळ तो आपल्या संगतीत घालवेल. कसं वाटलं? ही कल्पना चांगली आहे. आपण असं करूया, त्याच्या फ्लाईटच्या अर्धा तास आधी निघू. काय बोलतेस ते? त्याच्या फ्लाईटच्या आधी चांगले 4 दिवस आपण जायचं. 4 दिवस मस्त मजा करायची. इतक्या दिवसानंतर आपण मुंबईला चाललोय. काय की आपल्या लग्नाचा वाढदिवस तिथं साजरा करूया. मुंबईला. भाईसाहेब आपला सेकंड हनीमून देखील तिथंच करूया. काय चावटपणा हो भाऊजी. तुम्ही तरी यांना सांगा ना, यांचं काय वय आहे का? अरे साहेब, हे तुमच्या दोघं नवरा बायकोंमधलं माझ्यापर्यंत आणू नका, मी निघतो. अरे आता आपण मस्तपैकी बाहेर पडूया. एखाद्या मोठ्या मॉल मध्ये जाऊ, तुझ्यासाठी खरेदी करूया. मग एअर कंडिशन कॅब पकडून थिएटर मध्ये जाऊ आणि छानपैकी एखादा हिंदी पिक्चर बघू. ओके? माझ्याकडे सुद्धा एक मस्त प्रोग्राम आहे. तुझ्याकडे प्रोग्राम आहे? बोल ग राणी, नुसतं बोल. तू कुठं जायचं? ये बंदा हाजीर आहे. ऐका बोल. मला आता फ्रेश व्हायचंय. हो ना. कारण प्रवासात मी खूप थकले. यस. पण मी मस्त झोप काढणार आहे. झोप काढणारच. बघ एक काम कर. चष्मा काय? अगं झोपताना तुला चष्मा कशाला पाहिजे? मला झोपताना चष्मा लाग. ऐका, बोला. मग संध्याकाळी आपण इथंच जेऊया आणि झोपूया. कसा वाटला प्रोग्राम? कसा काय वाटला प्रोग्राम? हा का प्रोग्राम आहे? म्हातारा लोकांचा प्रोग्राम आहे हा. वय झालीच आहेत आपली, आता तरी स्वीकारा. हे बघ, वय झाले तुझं, माझं वय. बरं, मला आता फ्रेश व्हायचं आहे. माझा मुलगा येणार आहे. मग तो यायच्या आधी मला लवकर उठून तयार व्हायचं. कळलं? हो. आणि त्याआधी मला तुझा चष्मा फोडायचा आहे.